श्री स्वामी समर्थ. सर्व ताईंना नमस्कार, शुभ सकाळ. आता सकाळचे वाजलेले आहे 10. आता मी व्हिडिओला सुरुवात केली. घरातली थोडीफारची कामं होती, ती कामं आवरली. आणि काल ज्या आपण तुरी वाळायला टाकलेल्या होत्या त्या इथंच टाकलेल्या होत्या, त्या आज उन्हामध्ये नेऊन टाकणार आहे. कारण इथं काही ऊन येत नाही आणि त्या सुकणार पण नाही, त्यामुळे त्या पहिले आता खाली नेऊन टाकते. त्याच्यावरती झाकण टाकावं लागेल, नाहीतर आमच्या इथं जे कारवे आहे ते पूर्ण खाऊन घेतील. तुरी टाकते आणि माझ्या देवपूजेला सुरुवात करते, कारण आज पूजा पण करायची राहिलेली आहे अजून. चला पूजा करून घेते. आपल्या देवघरामध्ये स्वामी समर्थांची मूर्ती, बाळकृष्णाची मूर्ती, महादेवाची पिंड, लक्ष्मीची मूर्ती, त्या मूर्त्या मी बाहेर काढून देवांना आंघोळ घालते. जे देवीचे फोटो आहेत ते फोटो मी रोज काढत नाही, मंगळवारचे किंवा शुक्रवारचे असे मी ते फोटो काढते, पुसते आणि परत देवघरामध्ये ठेवून देते. एकच पाण्यामध्ये देवांना मी आंघोळ घालत नाही ताईंनो. दुसऱ्या एका भांड्यामध्ये देव ठेवते आणि छोट्या ग्लासाने देवांना आंघोळ घालून घेते. देवाची पूजा मी करून घेतली. काल येताना मी फुलं आणलेली होती, देवाला फुलं पण वाहून घेतली. चला आता लागते पुढच्या कामाला. बरीच कामं आहे, स्वयंपाक पण करायचा आहे, पूजा तुम्ही बघू शकता. आज बनवणार आहे मिरचीची भाजी. त्यासाठी साहित्य मी घेतलेलं आहे. एक वांग कापून घेतलेलं आहे, एक छोटी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे, मिरच्या कापून घेतलेल्या आहे. जसं आपल्याला तिखट लागेल आपल्या आवडीनुसार तशा आपण मिरच्या टाकायच्या. आम्हाला थोडं जास्त तिखट लागतं, त्यामुळे मी जास्त मिरच्या घेतलेल्या आहे. आणि आंबट चुका मी कापून घेतलेला आहे. आणि टोमॅटो, ह्या भाजीला कच्चे टोमॅटो वापरतात, पण माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे मी पिकलेले टोमॅटो घेतले, जास्त पिकलेले पण नाही. आणि शेंगदाणे, यातले थोडे शेंगदाणे मी शिजायला घालणार आहे आणि थोडे शेंगदाणे फोडणीला म्हणजेच कूट करून घालणार आहे. त्यासाठी मी आता तुरीची डाळ, वांगे, टोमॅटो आणि मिरच्या कुकरमध्ये शिजायला टाकते. 3-4 शिट्ट्या काढून घेते. तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेते. आंबट चुका आपण नंतर घालणार आहे, कारण आंबट चुका वाफेवर पण शिजतो. सर्व मी धुवून यामध्ये टाकलेलं आहे. गरम पाणी साईडला करून घेतलेलं आहे, ते पण यात घालते. 4 ते 5 शिट्ट्या करून घेते. कुकरच्या मी 5 शिट्ट्या करून घेतल्या. 5 शिट्ट्या झाल्यानंतर त्यामध्ये जो आंबट चुका होता तो स्वच्छ धुवून घातला व परत कुकरचे झाकण लावून घेतले व 2 शिट्ट्या मी काढून घेतल्या. मिरचीच्या भाजीला फोडणी देण्यासाठी मी पितळाचे पातेले वापरलेले आहे. जाड बुडाचे पातेले जर असले तर भाजीला आपल्या फोडणी छान बसते. मिरचीची भाजी बनवण्याची पद्धत पण खूप वेगवेगळी आहे, ज्याच्या त्याच्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने भाजी बनवतात ताईंनो. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं टाकलं, मोहरी टाकली, छान तडतडू दिली. मिरचीच्या भाजीसाठी आलं लसूणची बारीक पेस्ट करून घालायची नाही, त्यामुळे चव लागत नाही. जाडसर कुटून जर घातली तर भाजीला चव पण छान येते, त्यामुळे मी खलबत्त्यामध्ये लसूण आलं जाडसर कुटून घेतलं. जिरं मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये मी लसूण आलं टाकून दिलं. गुलाबी रंग येईपर्यंत छान परतवून घेतलं. परतल्यानंतर कुकरमध्ये ज्या भाज्या शिजवून घेतलेल्या होत्या त्या त्यामध्ये टाकून दिल्या. वरून यामध्ये आपण घरकुल मटण मसाला किंवा दीपक गरम मसाला घातला तरी पण छान चव येते. माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी घालत नाही ताईंनो. जे शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं होतं ते मी वरून टाकून दिलं आणि चवीपुरते मीठ टाकले. मी भाजीसाठी जाड मीठ वापरते. जाड मिठामुळे भाजीला चव येते. पातळ भाज्यांसाठी मी जाड मीठच वापरते. ज्या सुक्या भाज्या असेल त्या भाज्यांसाठी मी बारीक मीठ वापरते. एका साईडला बारीक गॅसवरती भाजीची ठेवून दिल्या आणि दुसऱ्या साईडला मी चपात्या पण करून घेतल्या. कशी झाली आपली मिरचीची भाजी तुम्ही बघू शकता ताईंना. देवाला पहिले नैवेद्य दाखवते. स्वयंपाक झाल्यानंतर जेवण केले, त्यानंतर मी कुठले शूट घेतले नाही. तुम्हाला आता डायरेक्ट संध्याकाळी भेटत आहे. मी आलेली आहे महादेवाच्या मंदिरामध्ये. खूप छान पिंड आहे महादेवाच्या मंदिरामध्ये, तुम्हाला पण दाखवते ताईंना. आपण स्वतःसाठी थोडा वेळ काढून कोणत्याही मंदिरामध्ये जर गेलो
तर आपल्या मनाला खूप छान वाटतं. प्रसन्न असं वातावरण आपल्या मनामध्ये पण निर्माण होतं. तुम्हाला 2 दिवसाचा एकत्र ब्लॉग येत आहे ताईंनो. हा दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग आहे. तुरीच्या दाण्यांची वांगं टाकून अशी मी भाजी बनवणार आहे. इथं मी 2 वांगे कापून घेतलेले आहे. मिठाच्या पाण्यात टाकून ठेवले. काल बाजारातून छान हिरव्यागार तुरीच्या शेंगा आणलेल्या होत्या. त्या मिस्टरांनी रात्री मला शिलून दिल्या. शेगडीवरती मी तुरीचे दाणे आणि वांगे गरम पाण्यामध्ये एक उकळी आणण्यासाठी ठेवलेले आहे. त्यात टाकते थोडंसं मीठ. आपण जर असं मीठ टाकलं तर आतपर्यंत दाण्यामध्ये किंवा वांग्यामध्ये ते मीठ शिरतं आणि चव खूप छान लागते. चला, तोपर्यंत तव्यावरती मिरच्या शेंगदाणे भाजून घेते. तव्यावर मी मिरच्या टाकलेल्या आहे भाजायला. याच्यावरती टाकणार आहे थोडंसं तेल. शेंगदाणे भाजताना बारीक गॅस करायचा, कारण मोठ्या गॅसवरती जर शेंगदाणे भाजले तर ते जळतात व जळकट असे लागतात. त्यामुळे मी बारीक गॅसवरतीच शेंगदाणे भाजते. बारीक गॅसवरती शेंगदाणे छान चारी बाजूने खरपूस असे भाजले जातात. बारीक गॅसवरती शेंगदाणे भाजल्यामुळे त्याच्यावरची जी साल असते ती पण पटकन निघते. हाताने सहज जरी सोडले तरी पण त्याच्यावरची साल निघून जाते. माझ्याकडे दगडी छोटासा खलबत्ता आहे, त्यामध्ये मी शेंगदाण्याची साल काढून घेते. भाजलेल्या शेंगदाण्यावरची साल काढेपर्यंत तव्यावरती मिरच्या पण आपल्या छान भाजून झालेल्या आहेत. आता मिरच्या आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते. त्यामध्ये मी जिरं आणि लसूण टाकणार आहे आणि याचं वाटण बनवणार आहे. तुम्ही बघू शकता शेंगदाणे, मिरची आणि लसूण, जिरं याचं मी बारीक वाटून घेतलेलं आहे. तुम्हाला दिसत असेल. तेल तापल्यानंतर मिक्सरमध्ये जे वाटून घेतलेलं आहे ते टाकणार आहे व 2-3 मिनटं छान परतून घेणार आहे. लाईटच्या शेगडीवरती तुरीचे दाणे आणि वांगं आपण शिजायला ठेवलेले होते, ते पण आपलं छान शिजत आलेलं आहे. आपण गरम पाण्यामध्ये ज्यावेळेस उकळी काढली त्यावेळेस पण मीठ टाकलेलं आहे. चवीपुरते वरून मीठ टाकले. दाणे अजून थोडे कच्चे आहे. दाणे शिजले आणि थोडी भाजी आपली घट झाली की गॅस बंद करायचा. 1-5 मिनटं लागतील या भाजीला एक उकळी येण्यासाठी. एक उकळी आणते आणि गॅस बंद करते. भाजीला फोडणी देऊन झालेली आहे. एकदा गॅस स्वच्छ करते आणि जो किचन वाटा आहे आपला तो पण पुसून घेते. पीठ मळते आणि चपात्या करून घेते. पीठ पण मळलेली नाही मी ह्या भाजीसोबत, तर ज्वारीची भाकरच छान लागते. तसे मुलं पण ज्वारीची भाकर खात नाही आणि ज्वारीचं पीठ पण माझ्याकडे नाही आहे, कारण आता भाकर करायची म्हणलं तर दळण दळावं लागेल मला आणि ज्वारी पण नीट केलेली नाही. त्यामुळे मी आता चपात्याच बनवणार आहे. मी खाली बसून पीठ मळते, तोपर्यंत आपली भाजी पण कमी गॅसवरती छान होईल. गॅस मी कमी करते. चपाती आणि तुरीच्या दाण्यांमध्ये वांगं टाकून पातळ भाजी तयार झालेली आहे. स्वयंपाक झाला. स्वयंपाकाची भांडी पण आवरून ठेवली. किचन ओट्यावर थोडा कपडा मारला आणि 2 दिवसापासून ही साय मी वरती काढून ठेवलेली आहे. काल पण काही वेळ नाही मिळाला लोणी काढण्यासाठी. चला आता लोणी काढून घेते. एका साईडने असं गोल गोल फिरवल्यामुळे त्याचा लोण्याचा गोळा तयार होणार आहे आणि जे काही पाणी राहील ते खाली थांबतं आणि लोण्याचा गोळा असा वरवर येऊन पूर्ण असा गोल एकच गोळा तयार होतो.
यामध्ये मी अर्धा तांब्या गार पाणी टाकलेलं आहे. ते पातेलं खूप छोटं झालं असतं कारण खाली सांडत पण होतं, त्यामुळे मी या मोठ्या पातेल्यामध्ये ते ओतून घेतलेलं आहे. आणि तुम्हाला दिसत असेल लोण्याचा गोळा कसा तयार होतो आहे ते म्हणजे. यामध्ये मी बर्फ वगैरे काही वापरलेले नाही. जे आपलं नळाला पाणी येतं तेच अर्धा तांब्या पाणी वापरलेलं आहे, कारण थंडीचे दिवस असल्यामुळे पाणी पण गारच आहे. यात थोडं मी पाणी ओतून घेते आणि जो आपला लोण्याचा गोळा तयार झालेला आहे तो पूर्ण हाताने यात काढून घेते. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते त्याला. बारीक गॅसवरती मी लोणी ठेवलेलं आहे तूप करण्यासाठी. त्यामध्ये टाकते हिरवी वेलची. हे बघा, 1 आणि 2 वेलची मी त्यामध्ये टाकून दिल्या. बारीक गॅस केलेला आहे. आपलं तूप पण छान इथं तयार होईल तोपर्यंत माझी जी स्वयंपाकाची भांडी आहे ती भांडी घासून होतील. तुमच्याकडे जर दुसरी आयडिया असेल ताईंनो लोणी काढण्याची तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. पण मी पहिल्यापासून अशाच पद्धतीने लोणी काढते. मिक्सरमध्ये मी कधीच काढलं नाही, कारण एक वेळा मी मिक्सरमध्ये काढायला गेले होते तर लोणीच निघालेलं नव्हतं. शेवटी मी ते सर्व टाकून दिलं होतं. तेव्हापासून मी असंच लोणी काढते. जर तुमच्याकडं अजून कुठली वेगळी पद्धत असेल तर ती पण मला सांगा. जे काही सर्व भांडे होते खरगटे ते मी पहिलेच बेसिनमध्ये जमा करून ठेवलेले होते. ह्या मोठ्या पातेल्यामध्ये आपण लोणी काढलं ते पातेलं खूप चिकट झालेलं होतं, त्यामुळे मी ते पातेलं पहिले घासून घेते. नंतर जर घासले तर सर्व भांडे पण चिकट होतील. मोठं पातेलं घासते आणि जे राहिलेले भांडे आहेत ते घासते. भांडी पण घासून झालेली आहे. चनोटा पण स्वच्छ केला. गॅसवरती जे तूप तापायला ठेवलेलं होतं म्हणजे तूप करायला, ते तूप पण आपलं छान तयार झालेलं आहे. भांडे घासून साईडला ठेवले. चला तुम्हाला तूप पण दाखवते. गॅस बंद पण करायचा आहे. जास्त जर तूप कळवले तर ते कळवट पण लागतं आणि त्याचा वास पण घाण येतो. अशा पद्धतीने मी तूप बनवलेलं आहे ताईंनो. बघा किती छान तूप निघालेलं आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कालचा पूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. परत भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये.